नमस्कार सखींनो, अर्चना गुंजाळ क्रिएशन अँड व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज तुम्ही फक्त माझा व्हिडिओ नाही बघणार, तर आज माझ्यासोबत माझा संपूर्ण दिवस अनुभवणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेली रुटीन म्हणजेच रोजची धावपळ आणि त्यासोबत प्रत्येक महिलेची अडचण असलेल्या ब्लाऊजला परफेक्ट फिनिशिंग कशी द्यायची या ज्या काही सोप्या आणि खास टिप्सही देणार आहे. चला तर मग माझ्यासोबत या प्रवासात सामील व्हा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे प्रत्येक टिप्स तुमच्या लक्षात येईल. तर व्हिडिओला सुरुवात करू. तर माझा दिवस सुरू होतो घरच्या कामाने आणि एका कडक चहाने. घर सांभाळून स्वतःचा बिझनेस किंवा छंद जोपासणं सोपं नसतं, पण वेळेचे नियोजन केलं की सगळं शक्य होतं. तर सकाळी 5:45च्या दरम्यान मी उठते. त्यानंतर सगळ्यात माझं महत्त्वाचं काम ते म्हणजे अंघोळी करून थोडाफार व्यायाम करायचा आणि लगेच किचनमध्ये जायचं. किचनमध्ये जाऊन टिफिन रेडी करायचा, कारण मुलीला 7:30ला घरातून बाहेर पडायचं असतं. त्यामुळे तिचं आवरलं की मग बाकीची कामं निवांत होतात. तर हा आमचा शिव, त्याची पण सकाळ सकाळी खूप जास्त गडबड असते बरं का. मुलीला शाळेत पाठवल्यानंतर मग मी बाकीची कामं करून घेते. सकाळी सकाळी सगळ्यात मेन काम म्हणजे टिफिन झाल्यानंतर एका कडक चहाने माझ्या दिवसाची सुरुवात होते. तर त्यामुळे मी इकडे चहा ठेवून घेतला. थोडक्यात मी तुम्हाला माझं डेली रुटीन सकाळचं दाखवणार आहे. त्यानंतर आपण आपल्या शिलाईच्या पॉईंटकडे वळणार आहोत. तर साखर वगैरे टाकून घेतली आणि मस्त असं छान असा वेलची पूड टाकून कडक चहा बनवलेला आहे. सकाळी सकाळी चहा पिल्यानंतर खूप ताजेतवानं आणि मस्त वाटतं आणि बाकीचा स्वयंपाक मी त्यानंतर करून घेते. आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर माझी धुणी भांडी याच कामामध्ये मला 11 वाजेपर्यंत माझा हा म्हणजे नाही का सकाळचं जे पूर्ण काम असतं, किचन साफसफाई, भांडी धुणी या सगळ्या कामामध्ये मला 11 वाजतात. मग मी त्यानंतर माझं शिवणकाम करत असते. तर आता इकडे मी चहा ठेवून घेतला आणि म्हटलं चला आता देवाचं दर्शन वगैरे करून घेऊ. चहा तिकडे उकळतोय तोपर्यंत इकडे दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावून घेतली आणि मस्त असं देवाचं दर्शन करून घेतलं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मनातल्या मनात जपसुद्धा केला. आणि हा जप जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत काही मनाला शांती भेटत नाही. तर चहा आता उकळलेला आहे माझा ऑलमोस्ट. तर चहा तर उकळला. आता इकडे बघा वातावरण कसं झालं आहे आमच्या इकडे, एकदम छान आणि सुंदर. तर हा निसर्ग बघताच म्हणजे एकदम मनाला प्रसन्न वाटतं आणि त्या निसर्गातच बघता बघता म्हणजे नाही का लक्ष तिकडे आणि मस्त असा गरम गरम चहा आता मी इकडे एन्जॉय करणार आहे. तर चला तर मग वळूया शिलाईच्या विषयाकडे. ब्लाऊज परफेक्ट फिनिशिंग आणि टिप्स. तर सगळ्यात महत्त्वाचं, ब्लाऊज कितीही छान शिवला तरी त्याला फिनिशिंग नसेल तर तो सुंदर दिसत नाही. तर आज मी तुम्हाला 3 मुख्य टिप्स सांगणार आहे, ज्याने तुमचा ब्लाऊजसुद्धा बुटीकसारखा दिसेल बरं का. तर पहिली टिप्स, शोल्डर जोडण्याची अचूक पद्धत. बऱ्याचदा ब्लाऊजचे शोल्डर गळतात आणि आतली शिलाई टोचते. यासाठी नेहमी शोल्डर जोडताना गुम शिलाई म्हणजे आपण जी वरची शिलाई असते ते आतमधून थोडीशी गुम शिलाई द्यायची आणि जो काही आपल्या खांद्याच्या म्हणजे गळ्याचा जो भाग असतो त्या साईडनी 1/2 इंच जास्त दाबून टीप मारायची. यामुळे काय होतं, गळा आपला व्यवस्थित आणि पॅक बसतो, इकडे तिकडे हलत नाही. तर ती एक महत्त्वाची गोष्ट, आपण थोडंसं गळ्याच्या साईडने जास्त दाबायचं जेणेकरून आपलं शोल्डर उतरणार नाही. आता तुम्ही हे ब्लाऊज बघू शकता. तर हा जे हे बघा, ही आहे गळ्याची बाजू. तर ती बाजू थोडीशी जास्त दाबून मी शिलाई मारलेली आहे, कारण यांचा पण हाच प्रॉब्लेम होता की शोल्डर उतरायचं खूप जास्त. मग थोडंसं मी दाब टीप दिलेली आहे इकडे आणि आता एकदम परफेक्ट आणि छान असा बसलेला आहे त्यांना ब्लाऊज. तर दुसरं आहे मापे आणि कटिंग. पहिली आणि सर्वात महत्त्वाची टीप असते ती म्हणजे शोल्डरची आणि दुसरं असतं मापे आणि कटिंग. अचूक कटिंग, अस्तर आणि मुख्य कापड जोडताना कधीही घाई करायची नाही. कापड नेहमी इस्त्री करून घ्यायचं, त्यामुळे काय होतं, घोळ पडत नाही जोडताना. आणि त्यानंतरचं आहे गळ्याची पट्टी आणि पायपिंग.
तर गळ्याची फिनिशिंग कशावर आधारित असते जास्त, ती म्हणजे पायपिंग करताना एकदम अशी क्रॉस पट्टी घ्यायची किंवा मग 1.25 इंचाचीच आपण पट्टी तयार करायची आणि पायपिंग करताना कापड जास्त ओढायचं नाही, हलक्या हाताने फिनिशिंग द्यायची. त्यामुळे ना एकदम मस्त आणि छान असा गळा तयार होतो आणि शरीराला चिटकून बसतो आणि फिनिशिंग अप्रतिम येते. आता तुम्ही इथं बघू शकता पायपिंग किती सुंदर आणि मस्त आलेली आहे आणि पायपिंगवरच आपलं ब्लाऊज डिपेंड असतं बरं का. पायपिंग व्यवस्थित तर मग ब्लाऊजचा गळा पण व्यवस्थित दिसतो छान असा. त्यानंतरची टीप म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आणि हीच टीप आहे ना सगळेजण विसरतात. ती टीप कोणती बरं, तर ब्लाऊज आहे ना पूर्ण शिवून झाल्यानंतर त्याला आतल्या बाजूने आणि बाहेरून व्यवस्थित असं प्रेस करायचं. प्रेस केल्यामुळे प्रत्येक शिलाई जागेवर बसते. ब्लाऊजला रेडीमेड बुटीकसारखा लूक येतो आणि खूप सुंदर आपलं ब्लाऊज इथं व्यवस्थित बसतं. कारण आहे ना आपण जेवढ्या टिपा मारतो ना तेवढ्या टिपा प्रेस केल्यामुळे एकदम जागेवर आणि छान अशा बसतात आणि एकदम मस्त असा लूक येतो बरं का. एकदम रेडीमेड बुटीकसारखा असं म्हणणारच नाही कोणी की घरगुती ब्लाऊज शिवलेले आहे हे. तर एखाद्या नाही का प्रोफेशनल बुटीकसारखाच छान असा ब्लाऊज माझा इथं रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर मैत्रिणींनो, हे होतं माझं छोटंसं रुटीन आजचं आणि त्याचसोबत ब्लाऊज फिनिशिंगच्या काही सोप्या टिप्स. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा. भेटू नवीन व्हिडिओसोबत. पाहत राहा आणि शिकत राहा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.